कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, नॉर्मल आहे म्हणाले, काही घाबरण्याचं कारण नाही. पण मग तू एवढी पॅनिक कशाला झालीस? मला खाल्ल्यावर असं जरा मळमळल्यासारखं झालं. मला वाटलं मला काही होत आहे की काय. तनया, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, हं. काही होणार नाही, शांत हो. कोणी सांगितलं होतं तुला पिझ्झा खायला? लकीली आत्ता काही झालं नाही. खरंच काही झालं असं तर? अखिल, पण तनया मला सांग, तुला त्रास होतोय की तू घाबरली आहेस? घाबरलीये. हं? घाबरली? पण का? मी सांगते ना ती का घाबरली ते. ठीक आहे. का? रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. काय? हे काय? हे काय? तनयाला धमकी दिल्यासारखं वाटलं असणार म्हणून ती घाबरली. हो ना ग? पण हा प्रकार काय आहे नेमका? मी पण तेच विचारते, हा सगळा काय प्रकार आहे तनया? काय प्रकार? काय हा प्रकार काय आहे सांग ना. अगं शांत कायच बोल. आई, मला नाही माहित हा काय प्रकार आहे. तू हे सगळं पाहिलं होतंस तर आम्हाला का नाही सांगितलंस ग? मला वाटलं तुम्ही सगळे घाबराल. अगं मग आत्ता काही वेगळं झालंय का? सगळे घाबरलेत आता. बघ ही तनया, अशी का ग वेड्यासारखी वागलीस? अशा अवस्थेत तुला जर्रा जरी काही झालं ना तरी तू लगेच सांगायला पाहिजे आम्हाला. आणि तू जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर ना. काय अवस्था आहे तुझी आत्ता? खरंच काय झालं असं तर? पोटातल्या बाळाचं काय? बाळ? का तुझ्या पोटात बाळ आहे? विसरतेस का तू? अरे असं कसं विसरेल? काय बोलतो तू? मला माहिती माझ्या पोटात बाळ आहे आणि मी काळजी घेते. खरंच मी काळजी घेते त्याची. ही अशी काळजी घेतात पिझ्झा खाऊन? पण मला एक कळत नाहीये, हा सगळा RIP वगैरे लिहिण्याचा प्रकार कुणी आणि का केला? ज्या शॉप मधून तनयाने पिझ्झा मागवला होता, मी तिथे जाऊन चौकशी केली होती. ते तिच्या एका मैत्रिणीने प्रँक केला होता तिच्यासोबत. प्रँक? हो, माझी एक मैत्रीण आहे, तिनेच केला असणार हे मुद्दाम. मला आठवतंय. अशा अवस्थेत कसले जळले प्रँक करतात ते? तिला सांग, परत जर तिने असं काही केलं तर माझ्याशी गाठ आहे म्हणावं. काय तर आजकालच्या मुलांना सिरियसनेसच नाहीये कसं. यार अशा कशा मैत्रिणी का तुझ्या? अगं तुझ्या काळजी पोटी तिकडे एक महत्वाची मीटिंग आहे, ती सोडून आलो इकडे. माहितीये? अखिल नको ओरडूस तिच्यावर. हा, जा तुम्ही तुमच्या कामाला जा. आम्ही आहोत काळजी घ्यायला. हा, जा जा जा. तनया, काळजी घे. बाबा आलो. हा. तनया, आराम करताना. हा, शांत वाढी. आत्ता वाचवले, पुन्हा वाचवणार नाही. हे जे काही चाललंय त्यामागचं सत्य काय हे मला आत्ताच्या आत्ता सांग. मला काय माहित?
तनाया, पिझ्झावाल्याने सांगितलं मला त्याला कोणीतरी हे सगळं करायला पैसे दिले होते. कोण होता तो माणूस? कोण माणूस? काय बडबडते तू? मला नाही माहित, सोड मला. नक्की काहीतरी गडबड आहे. आणि याचा शोध लावलाच पाहिजे. हॅलो. काय मॅडम, कसा वाटला पिझ्झा? आवडला का? कॅप्सिकम विथ ओनियन रेस्ट इन पीस फ्लेवर. हा, हॅलो हॅलो, कोण बोलताय तुम्ही? आणि तुम्ही माझ्या पिझ्झामध्ये काय टाकलं होतं? तुम्ही का माझ्याचे मागे लागलात? खूप प्रश्न पडलेत ना तुला? रेड अलर्ट मिळाला ना? प्लीज मला सांगा ना, कोण 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 बोलताय तुम्ही? रेस्ट इन पीस बोलतोय. धमकी नाहीये ही, पण जर माझं ऐकलं नाही ना तर खरंच तिरडी निघेल तुझी त्या घरातून. काय म्हणायचंय तुम्हाला? मला मला काय करणार आहात तुम्ही? प्लीज मला सांगा ना. तुझ्या आईला समजाव. माझा फोन कट करते काय? उद्यापर्यंत जर मला 1 करोड दिले नाहीत ना तर ठाकूरांना सगळं कळेल. आकाशला मारण्याचा प्रयत्न, पनीचं किडनॅपिंग तुझ्याच आईचा प्लॅन होता ना, आणि त्यात लकीलाही सामील करून घेतला तुम्ही. हे बघ, 1 दिवसाची मुदत देतोय. जर पैसे नाही मिळाले ना तर तुम्हा दोघींचेही मुर्दे पाडीन मी. मम्मा फोन करते. हा बच्चा बोल. मम्मा, अगं त्या माणसाचा मला परत फोन आलेला मम्मा. आणि मम्मा त्याने आज घरी पिझ्झा पाठवलेला. त्या पिझ्झाच्या बॉक्समध्ये काय लिहिलं होतं माहितीये? मम्मा 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 प्लीज तू काहीतरी कर ना मम्मा, मला खूप भीती वाटते. आज त्यांनी फक्त लिहून पाठवलं होतं मम्मा. उद्या त्यांनी मला काही केलं तर, म्हणजे पैसे वगैरे दिलं तर मम्मा मरून जाईल. मम्मा प्लीज मला खूप भीती वाटते. तू काहीतरी कर ना मम्मा प्लीज. तू त्याला फोन करून सांग की इथे येऊ नको आणि मला कधीच परत फोन करू नको. ओके मम्मा, तू त्याला सांग मम्मा प्लीज. तनया काय काय करणार आहेस आता? मला नाही माहिती मी काय करणार आहे ते. नाही काही सुचत आहे मला. जाईल तो माणूस आता तनयाच्या घरापर्यंत. तुला सुचतंय का काही? आणि सुचत नसेल ना तर गप्प बस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.